पोलिसांच्या ड्रग्ज विरोधी धडक मोहिमेअंतर्गत नंदनवन आणि कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकापाठोपाठ एक यशस्वी कारवाई करण्यात आली। नंदनवन पोलीस ठाण्याच्या पथकाने अंमली पदार्थ विरोधी कारवाई दरम्यान एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली। चौकशी दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या साहिल अब्दुल शफीक याच्या ठिकाणावर छापा टाकला। या छाप्यादरम्यान पोलिसांना साहिल याच्याकडे सुमारे 42 किलो गांजाचा साठा आढळून आला। पोलीस तपासात या बेकायदेशीर गांजाच्या तस्करीचे धागेदोरे उघड झाले असून हा संपूर्ण गांजाचा साठा सुरेश प्रकाश उईके नावाच्या इसमाने साहिलला विकण्यासाठी पुरवल्याचं निष्पन्न झालंय। माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ चक्रे फिरवून सुरेश उईके याला देखील ताब्यात घेतलंय। या प्रकरणी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून हा गांजा कुठून आणला गेला आणि शहरात कोणाला पुरवला जाणार होता याचा पुढील सखोल तपास नंदनवन आणि कळमना पोलीस संयुक्तपणे करतायत। बरोबर आहे। नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारवाई केल्यानंतर नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जो आरोपी सूरज डोरचे आहे त्याच्याकडूनच मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही आणखी पुढे तपास केला असता आम्हाला कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारा आरोपी साहिल अब्दुल शफीक हा त्याच्याकडे साधारण 42 किलो गांजा त्याच्याकडे आहे अशी माहिती आम्हाला मिळाली आणि त्यावरून आम्ही त्याच्याकडे जाऊन त्याचा शोध घेतला असता त्याच्याकडे तो गांजा मिळून आला। तसेच आरोपी सूरज प्रकाश उईके याने तो गांजा त्याला दिला होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे त्याला आम्ही ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो गांजा त्याच्याकडे मिळून आला। त्याप्रमाणे आम्ही कळमना पोलीस स्टेशन येथे सदर दोन्ही ठिकाणी कळमना आणि नंदनवन या दोन्ही ठिकाणी दोन्ही गुन्हे दाखल केलेले असून पुढचा तपास नंदनवन पोलीस आणि कळमना पोलीस करत आहे। सदरची कारवाई ही दोन्ही कारवाई या माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील सर, पोलीस उपायुक्त श्री दीपक अग्रवाल सर, ACP श्री वैभव पाटील सर आणि पोलीस निरीक्षक श्री दर्शन पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही तसेच सामाजिक सुरक्षा विभागाच्या टीमने केलेली आहे।